नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रणित मानकरे, प्लास्टिक कॉस्मेटिक आणि हँड सर्जन आहे. आज आपण प्लास्टिक सर्जरीच्या एका इम्पॉर्टंट एलिमेंट बद्दल बोलूया, ते म्हणजे कॉस्मेटिक सर्जरी. कॉस्मेटिक सर्जरी आपल्याला सर्वांना माहित आहे की हे मेनली फिल्म स्टार किंवा नटनटी हेच करतात, पण तसं नसून ते सर्वसामान्यांसाठी आहे. तर या कॉस्मेटिक किंवा एस्थेटिक सर्जरी यामध्ये काय काय इन्क्लूड होतं हे आपण बघूया. तर सर्वात पहिले हेअर ट्रान्सप्लांट. हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे की जे केस आहेत ते काढून त्याची व्यवस्थित हेअरलाईन बनवणे हे हेअर ट्रान्सप्लांटमध्ये येतं. दुसरं फेशियल एस्थेटिक्स इम्प्रूव्हमेंटसाठी रायनोप्लास्टी म्हणजे की नाकाचं शेप देणे हे येतं. त्याच्यानंतर पापण्यांच्या सर्जरी म्हणजे की ब्लेफरोप्लास्टीज हे येतात. त्याच्यानंतर एखाद्याच्या चेहऱ्याला सुरकुत्या पडल्या असतील तर त्या व्यवस्थित करण्यासाठी फेस लिफ्ट सर्जरीज हे येतं. त्याच्यानंतर जर कानाची सर्जरी जसं की इयर लोब रिपेअर, त्याच्यानंतर जर चेहऱ्यावरती काही स्कार असेल त्यासाठी स्कार रिव्हिजन सर्जरीज ह्या प्लास्टिक सर्जरी येतात. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे गायनेकोमॅस्टिया. जे काही यंग एज किंवा कॉलेज गोईंग स्टुडंट्स असतात त्यांच्यामध्ये गायनेकोमॅस्टिया हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. तर तो लायपोसक्शनने आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. त्यासोबतच ब्रेस्ट सर्जरीज जसं की ब्रेस्ट रिडक्शन, ब्रेस्ट ऑगमेंटेशन किंवा ब्रेस्ट इम्प्लांट्स टाकणे हे देखील प्लास्टिक सर्जरीमध्ये येतात.